पण ही 7-7 वर्ष गासावं लागतं, रियाज करावं लागतं या कलाकारांमुळे आज आम्ही तुम्ही इथं आहे. आणि हा पंढरीचा सोहळा इथं निर्माण केलाय. कारण मी हरिपाठाला आलो, खरंच मला पंढरपूर वाटलं. जसं पंढरीत गेल्यानंतर जे वाटतं ते इथं वाटलं. कारण पंढरीचा सगळा सोहळा इथं साजरा होतो. 7 दिवस तुम्ही वर्षभर काम करताय. संसारातली काम आपण 24 तास करतोय, पण 7 दिवस इथं सप्त्याला यायचे आपल्याला. आणि सप्त्यात पंढरपूर, जे गोरगरीब असतील पंढरपुराला जाता येत नसेल त्यांनी इथं पंढरीचा आनंद घ्यायचे. कारण आज तुम्हाला मी अर्थ सांगतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी या शब्दाचा अर्थ सांगतो. महिला मंडळ तुम्हाला 3 मैत्रीण असतात, पुरुष मंडळांना पण 3 मित्र असतात. तर 3 मित्र आणि 3 मैत्रीण. तर पहिलं मैत्रीण, दुसरी सखी आणि तिसरी साजनी. मैत्रीण म्हणजे काय? काम आपली स्वयंपाक ही काही काम धुणं भांडी झाली की आपल्याला करमतच नाही. आणि तिला फोन केल्याशिवाय आपल्याला करमत नाही. आणि तिला फोन केल्याशिवाय चैनच हृदयाला लागत नाही. तिला फोन करून विचारलं की कसे आहे काय आहे, तिनं 2 शब्द बोलल्याशिवाय. आणि गप्पा एवढ्या रंगतात गप्पा. परत काम आलं की त्या गप्पा स्टॉप होतात. म्हणजे गप्पा कुठपर्यंत? जोपर्यंत काम नाही तोवर. काम संपलं की गप्पा, आणि काम आलं की गप्पा स्टॉप. त्याला म्हणायचं मैत्री. आता सखी कोणाला म्हणायचं? सखी कोण? तर सखी दुःख. एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला दुःख सांगते, फक्त दुःख सांगते. माझ्या घरी वणवा पेटलाय, माझं असं तसं, मी एवढी कष्ट करते पण माझ्यावर कोणच लक्ष देत नाही. पण नवऱ्यानं दागिनं केलं, सासूनं घर बांधलंय, पगार एवढा दिला, हे सांगत नाही. तिला काय म्हणायचं? सखी. म्हणजे जे संसारात चांगलं झालंय ते फक्त सांगायचं नाही, फक्त दुःख जाहीर करणं. तिला काय म्हणायचं? सखी. आता आपल्याला साजनी ह्या शब्दाकडे यायचे. साजनी कुणाला म्हणायचं? हृदयातून आलं पाहिजे. हृदयातून बायोडाटा ज्याच्या पुढे आपण जाहीर करतो, सगळा पूर्ण बायोडाटा आपण जाहीर करतो तिच्या पुढं किंवा त्याच्या पुढं, त्याला काय म्हणायचं? साजनी. आज हा साजनी म्हणजे हृदयातून आपला परमार्थ आला पाहिजे, यासाठी हा 8 तास आहे. कशासाठी परमार्थ? हे 16 कशासाठी आहेत मला सांगा. संसार तुम्ही लहान असताना खेळलाय ना, भांडी कुंडी. आता मोबाईल नसल्यामुळे ती काय समजत नाही. कारण आता भांडी कुंडी, संसार, नवरा बायको हे आता आपल्याला पाहायला नाही. पण लहान जी जुनी माणसं मोबाईल ज्यांना 2005 मध्ये भेटलं, ते वयाच्या 24-25 त्यांनी भांडी कुंडी खेळले बघा. त्यांनी संसार मांडला आणि त्या संसारामध्ये नवरा बायको का पोरं असे खेळ, बैलगाड्या ही असे खेळ खेळले. आणि हाच खेळ आपण काय करतोय? मोठं झाल्यानंतर खेळतोय. काय करतोय? मोठं म्हणजे सुज्ञान झाल्यानंतर करतोय. म्हणजे या जन्मात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तो सांगणारा आजचा अभंग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाचे प्रकार 4 आहेत. स्वरूप कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे आणि नाम संकीर्तन कीर्तन आहे. आणि नाम म्हणजे भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरचे. अनंत जन्माची पाप जर कशानं जळतात तर भगवंताच्या नामानं. त्यासाठी कष्ट सायास करावं लागत नाही. ललगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. आपाप देव आपल्याकडे येतो. काय? त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आपला देव काय करा? एका चित्त ठेवून, मन स्थिर करून, 5 विषयाला विसरून, फक्त विषय नारायण ठेवून एक चित्त करायचे आणि त्या भगवंताला आपला काय करायचंय? सतत स्मरण करायचे. जसं गोंदावलेकर महाराज म्हणतात की एखादा दिवा जर आपण लावला तर त्याला तेल टाकायला, वात आणि तेल टाकायला आपण विसरलं नाही पाहिजे, तर दिवा तेजत राहील किंवा पेटत राहील. तसं आपण संसारामध्ये त्या भगवंताचं स्मरण करायला विसरलं नाही पाहिजे, तेव्हा आपला परमार्थ हा सुपर होईल. हाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि मंत्र दिलाय उघडा. मंत्रासाठी लय पळायची काय गरज नाही.
उघडा मंत्र देऊन टाकला या अभंगामध्ये. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कुठेही कधी केव्हाही कसंही हा मंत्र वापरू शकता. त्याचं वेळ लागलं पाहिजे. अनेक लोकांना नको ते वेळ लागतं, नाही ते विचार करून करून मग खरं वेळ लागतं. पण खरं वेळ लागावं कोणाचं या भगवान परमात्म्याचं, त्याचं चिंतन करावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या साधं सोपं सुलभ असं कुठलाही उपाय नाही. याहून आणि का असता पै साधन वाहत त्यान विठोबाचे. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, यापेक्षा सोपं साधं असं साधन तुम्हाला या कलियुगात सापडणार नाही. मग हे साधनाचा जो वापर करणार आहे त्याला तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शाना तो धनी घेत तो येते. म्हणजे जो शहाणा आहे ना तो त्या भगवंताच्या नामचिंतनात घडून जाणार. हा अभंगाचा सरळ साधा अर्थ आहे. विठ्ठल कारण मी पहिलं म्हणलो की लिनता नम्रता. कारण कीर्तनकार हा कीर्तनकाराच्या साथीला कधीच उभा राहत नाही, गाणाराही राहत नाही, पण त्यांच्याकडे लिनता नम्रता. आणि हनुमंतरायाकडून सुद्धा आपल्याला लिनता नम्रता शिकलं पाहिजे. कारण हनुमंतरायाला ज्यावेळी हनुमंतरायाचा आपण पहिला दृष्टांत घेऊया. कारण हनुमंतरायांचं नारद महर्षी ज्यावेळी विष्णू लोकात गेले आणि विष्णू लोकात पहाटेच्या वेळी गेले असताना विष्णू देवाची पूजा करत होते. आता मला सांगा, देवा सर्वांचं प्रगट म्हणजे सर्वांना निर्माता असणारा ईश्वर कुणाची पूजा करतो म्हणून आश्चर्य वाटलं नारद महर्षींना. की नारद महर्षी म्हणतात, अरे देवा तू अख्खं जग निर्माण केलंय आणि तू कुणाची पूजा करतो. तेव्हा विष्णू म्हणाले, अरे नारदा मी भक्तांची पूजा करतो. भक्त जरी मला पूजत असतील तर मी भक्तांची पूजा करतो. मग त्यावेळी ज्यावेळी मंदिरात पूजा चालली असताना नारद महर्षीनं डोकावलं आणि त्या यादीमध्ये पाहिलं तर नारद महर्षीचं 1 नंबरला नाव होतं. नारद महर्षीचं किती नंबरला होतं? 1 नंबरला नाव होतं. परत प्रल्हाद, अंगद असे अनेक संतांची यादी लिस्ट पाहिली. निरखून पाहिल्यानंतर नारद महर्षीला असं कळलं की हनुमंतरायाचं नावच भक्ताच्या यादीमध्ये नाही. ज्यांनी राम अवतारामध्ये जवळजवळ जर विजयी कुणी केला असेल तर प्रभू रामचंद्राला, तर हनुमंतरायांनी, भक्त हनुमंतरायांनी. आणि नाव यादीत नाही. विष्णूला काही न बोलता रामेश्वरला निघून आले आणि तिथं हनुमंतराया तपश्चर्या करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामेश्वर त्या तिथं नारद महर्षी आले आणि नारद महर्षी कशाला ओळख तुम्हाला माहितच आहे, नारद कळीचं म्हणून ओळखलं जातात. मग हनुमंतरायाला जाग केलं आणि हनुमंतरायाला सांगितलं, तू एवढं राम अवतारामध्ये एवढं कार्य केलंस, खरं राम विजयी झालाच नसता तू नसता तर. एवढं काम करून सुद्धा भक्ताच्या यादीमध्ये तुझं नाव नाही. त्याला नारदाला वाटलं की हनुमंतरायाला काहीतरी इफेक्ट होईल, राग येईल किंवा काहीतरी ऍक्शन घेतील. पण हनुमंतरायांनी तसं काही केलं नाही. परत चालू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. 5, 10, 15, 1 तास 2 तास गेलं. नारद महर्षी म्हणले, काय चालत भक्तावर काही इलाज चालत नाही. परत आपण विष्णू लोकात जाऊ आणि देवालाच विचारू, अरे देवा सांग, भक्ताच्या यादीमध्ये एवढं राम अवतारामध्ये एवढं सहकार्य करून सुद्धा हनुमंतरायांनी तो यादीच्या लिस्ट मध्ये नाव घेतलं नाही. त्यावेळी विष्णू हनुमंतरायाला विष्णू नारद महर्षीला म्हणाले, अरे तू जी यादी बघितली ना त्यांना मी आवडतो. नारदाला विष्णू आवडतात, भक्त प्रल्हादाला विष्णू आवडतात, त्यांना मला आवडणाऱ्याची यादी जाहीर करायची. मग नारदाच्या खातीर ती यादी जाहीर केली आणि पलटी केली. तर त्यामध्ये 1 नंबरला तर नाव कुणाचं होतं तर हनुमंतरायाचं होतं. निरपेक्ष आणि निष्काम असणारा भक्त हनुमंतराया होता. विठ्ठल निरपेक्ष
निष्काम म्हणजे काहीही इफेक्ट होत नाही. कुणी निंदा करा, नावं ठेवा, पण त्यांचं चिंतनात घडून जाणं हा स्वभाव. म्हणून नाम संकीर्तन. पहिलं तर आपण अभंगाकडे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि अखंड हनुमंतरायाच्या हृदयात काय आहे? राम आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे हनुमंतरायाने छाती फाडके दिखाया. राम पंचायत, राम लक्ष्मण सीता, रामायण पूर्ण हृदयात दाखवलं. ज्यावेळी सीतेनं मोती दिला, एक एक हनुमंतरायानं पुढून टाकला, कारण त्याच्यात राम नव्हता. त्यावेळी सीताबाई म्हणले हे मोती हलके नाहीत. त्यावेळी हनुमंतराय म्हणला त्यामध्ये राम नाही तर ते माझ्या काय कामाचं? राम नाही म्हणलं कामाचं नाही. मग त्यावेळी सीतामाया हनुमंतरायाला म्हणते तुझ्यात तरी राम आहे का? तेव्हा छाती फाडके दिखाया. प्रभू रामचंद्र, सीतामाय, लक्ष्मण, एवढं हृदयामध्ये भक्ती, हृदयातून आलं पाहिजे, हृदयातून परमार्थ आला पाहिजे. कारण प्रभू रामचंद्रचं चरित्र हे आचरणासाठी आहे आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारासाठी आहे. प्रभू रामचंद्र देव असून सुद्धा, कारण हे जगच कोर्ट आहे आणि कोर्ट म्हटलं की 3 प्रकारचे लोक येतात. 3 प्रकारची म्हणजे कोर्टाची निर्मितीच कशासाठी? आरोपी. आरोपी नसेल तर कोर्टाची निर्मिती नाही. जज वकील ही परत कामाला येतात, पण सुरुवातीला कोर्टाची निर्मिती आरोपीसाठी आहे. तुम्ही आरोपी आहे. तुम्ही म्हणताल कसं काय? आम्हाला तर चांगलं चुंगलं खायला भेटतंय, आम्ही कसं काय आरोपी? कारण कोर्ट म्हटलं की 3 प्रकारचे लोक येतात. एक म्हणजे ज्याच्यासाठी निर्मितीच कोर्टाचे असं, त्यांच्यासाठी म्हणजे आरोपी आणि जज आणि वकील. राजीव गांधी चे मारेकरी ज्यावेळी त्यांना पकडलं आणि फासावर शिक्षा झाली, त्यावेळी